की बाबा रे, मी जर तुझ्यावरती तुझ्या छातीवर बसलो तर तुझं सैन्य माझ्या सैन्यावरती तुटून पडेल. तू माझ्या छातीवरती बसलास तर माझं सैन्य तुझ्या सैन्यावरती तुटून पडेल. त्यांच्यामध्ये भांडण लागतील, त्यांच्यामध्ये युद्ध पेटेल. त्यापेक्षा आपण थोडं दूर जाऊ. भगवान गोपाल कृष्ण कालियवनाला घेऊन दूर जातात थोडस. आणि थोडं दूर गेल्यानंतर अजून थोडं दूर जाऊ, अजून थोडं दूर जाऊ, असं करत 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 कालियवनाला भगवंत त्या युद्धभूमीवरून बरंच दूर नेतात. आणि भगवंत हळूहळू आपल्या पावलांचा वेग वाढवतात. अरे कुठपर्यंत जायचं, अजून थोडं दूर, असं करता करता भगवंत पळायला लागतात. काळयवन त्याच्या पाठीमाग, भगवंताच्या पाठीमाग पळायला लागतो. भगवान गोपाल कृष्ण गुहेमध्ये जातात. काळयवने गुहेमध्ये घुसतो. तिथे गेल्यानंतर भगवंत आपल्या अंगावरचा पितांबर तिथे झोपलेल्या मुचकुंदा नावाच्या भक्ताच्या अंगावरती टाकून देतात. तो त्रेतायुगापासून झोपलेला असतो. त्यांनी युद्धामध्ये त्याला थकवा आल्यामुळे त्यांनी महादेवाकडून वर मागितलेला असतो की मला झोपेतून कोणी उठवलं नाही पाहिजे. जो कोणी उठविल, त्यांनी सांगितलं महादेवानी, तुला झोपेतून कोणीच उठवणार नाही, आणि जो कोणी उठविल त्याच्याकडे तो पाहिल्या पाहिल्या तो भस्मसात होईल. भगवान गोपाल कृष्ण त्याच्यावरती पितांबर पांघरून देतात. खांबाच्या आड जाऊन पाठीमाग गुहेमध्ये उभे राहतात. कालयवन येतो. त्याला असं वाटतं कृष्ण झोपलेला आहे. तो एक लाथ त्याला मारतो. इथे झोपला असं म्हणतो, तू इथे येऊन लपून बसलात, मी तुला सोडणार आहे का? मी त्याच्या अंगावरचा तो पितांबर ओढतो. त्याला वाटतं कृष्णच आहे. भगवान गोपाल कृष्ण बाजूच्या खांब्याच्या आडून ते बघत असतात दृश्य. काळयवानानं ओढलेलं अंगावरचं ते पितांबर उपरणं आणि त्या मुचकुंदाला मारलेली लाथ, त्याच्यानं मुचकुंद जागा होतो. त्याचे डोळे उघडतात. कित्येक दिवसापासून डोळे न उघडलेले, आणि जसा तो मुचकुंदाकडे बघतो, जसं बघितलं तसा काळयवनाकडे पाहिल्यानंतर त्या मुचकुंदाच्या डोळ्यातून जशा अग्निज्वाळा येतात अशा प्रकारचं त्याच्यावरती पूर्ण असा प्रकाश पडला जातो. आणि काळयवन उभ्या उभ्या पेटतो. धडधड धडधड धड. रॉकेलचं काम नाही, पेट्रोलचं काम नाही, टायर टाकायचं काम नाही, इंधन आणायचं काम नाही, जाळायचं काम नाही, काहीच नाही. पाणी पाजायचं काम, पाणी पाजायला माणूस नाही तिथे. आलं का लक्षात? भगवान गोपाल कृष्ण पुढे पळतात, युद्धातून पुढे पळतात आणि विचार करतात की याला कसं मारायचं आहे, याचं मरण कोणाच्या हातामध्ये आहे, हा कसा मरणार आहे. मुचकुंदाच्या हातात याचं मरण आहे हे भगवंताला माहित असतं. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्ण त्याचं गिराईक त्याच्याकडे घेऊन जातात. आपण त्याला हात सुद्धा लावत नाही. भगवान गोपाल कृष्णाने बोटही लावलेलं नाही, थापडही मारली नाही, शिवीही दिली नाही, तरी काळयवन धडाधडा पेटलेला आहे, मृत्यू पावलेला आहे. शत्रूला कसं संपवायचं हे कृष्णाकडून शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट भगवंत या लीळेमध्ये शिकवून जातात आपल्याला. आपण आपलं काम करत राहायचं. शत्रू त्याच्या दुष्कृत्यानं आपोआप रसातळाला पोहोचत असतो. काळयवन मरण पावला ही बातमी युद्धभूमीवरती आलेली आहे. आणि परत जरासंधाना तिथून काढता पाय घेतलेला आहे. जरासंध सैन्य घेऊन पुन्हा पळाला. त्याला वाटलं एवढा मोठा बलाढ्यवीर कालयवन मरण पावला, आपली काही बरी गोष्ट नाही, म्हणून तो पुन्हा निघून गेलेला आहे. द्वारका ही स्थापन का झाली? भगवान गोपाल कृष्ण विचार करतात की या मथुरेवरती सतत आक्रमण आहेत, काय करायला पाहिजे. आपण आपल्या कुटुंबियांना सुखात ठेवलं पाहिजे, निष्कंटक ठेवलं पाहिजे, अशा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं पाहिजे. म्हणून भगवान गोपाल कृष्णाने मथुरेवरून समुद्राच्या काठी पश्चिम बाजूला भारताच्या जवळजवळ 750 किलोमीटरचं अंतर आहे. इथे भगवान गोपाल कृष्णाने ते बेट शोधून काढलं आणि त्या ठिकाणी भगवान तिथे घेऊन जातात सगळ्या कुटुंबाला.
कसं नेलं, कधी नेलं, तर म्हटले रात्री नेलं. कधी नेलं? रात्री नेलं. कसं नेलं? झोपीत नेलं. कुणालाच माहित नाही. झोपले होते कुठे? मथुरेमध्ये. उठले तर बघितलं सागरांच्या लाटांचा आवाज येतोय. कुणालाच पता नाही. सागरी रचोणी द्वारका विभावरी, निद्रिस्त नेले जनानंद मातृपितरी. झोपीमध्ये नेलेले आहेत. हा कृष्ण लीलामृत नावाचा महानुभावीय भागवत ग्रंथ आहे. याच्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. पंडित धाराशिवकरांचा हा ग्रंथ आहे. पंडित दामोदर धाराशिवकर. श्रीमंत भाषा आहे, सुंदर भाषा आहे. त्याच्यात ते वर्णन आलेलं आहे. कसं नेलं तर ते म्हणतात निद्रिस्त नेले जनानंद मातृपितरी. जनाला आनंदित म्हणजे झोपीमध्ये आहेत, सुखात आहेत, पता नाही असं नेलं. कुठे नेलं? सागरी रचोणी द्वारिका. सागरामध्ये द्वारका रचली. विभावरी. विभा म्हणजे प्रकाश, त्याला आवरी म्हणजे त्याला आवरणारी जी आहे प्रकाशाला, सूर्याला, ती रात्र. असं रात्री नेलेलं आहे. बेटावरती नैसर्गिक असं चारी बाजूला पाणी आहे, आतमध्ये बेट आहे. आजही द्वारकेला तुम्ही गेलात आणि तिथे गेल्यानंतर जर वारं सुटलं तर तुम्हाला बेटावरून बाहेर येता येत नाही. आम्ही महाचिंतनीला गेलो होतो. कोरोनाच्या अगोदरची गोष्ट. तिथे महाचिंतनी झाली आणि 9 तारखेला काही लोक तिकडे गेले दुपारून आणि तिकडे गेले. जो लाटा सुटल्या तिकडून फोन यायला लागले, अरे म्हणे इकडून आम्हाला येता येत नाही, कोणीच म्हणजे नाव टाकायला तयार नाहीत. म्हणलं तिकडंच मुक्काम करा आजच्या दिवस. बापरे म्हणे पाणी लाटा थांबल्याच नाही तर मग आम्ही कसं काय करायचं. म्हणलं तिकडंच तिथं उड्या टाकायच्या. आता देवाचं नाव घ्यायचं, कृष्ण भगवंताचं, तिथंच नाही तिथंच थांबा त्या बेटावरती. काही बाया म्हणे रडायला लागल्या, आता कसं होईल. अरे मला काही नाही होत, बेड्या झाल्या का तुम्ही? उद्या सकाळपर्यंत लाटा वगैरे सगळे शांत होतात. कारण पौर्णिमेचा दिवस होता आणि त्याच्यामुळे भरती ओढी येते समुद्राला आणि मग ते लाटा वगैरे वाढतातच त्या काळामध्ये. ते सगळं वातावरण हे होऊन जातं. तर आजही ते किती सुरक्षित आहे ते बेट की बाहेरून कोणी तिथे आक्रमण करू नावेशिवाय तिथे कसलंच जाता येत नाही द्वारकेमध्ये. अशा द्वारकेत भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी आपली राजधानी तयार केलेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्या उग्रसेनानं सांगितलं की बाबा आता ही राज्यगादी माझ्याकडे ठेवू नका, आता ही देऊन टाका. कारण माझ्याकडे आता मी म्हातारा झालोय, माझ्याच्याने होत नाही. आणि मग ती राजगादी जी आहे ती उग्रसेनाची राज्यगादी बलराम दादाला दिलेली आहे. भगवान गोपाल कृष्ण मात्र वेगळे आहेत. त्यांनी ते राज्यगादी स्वीकारली. राजा कुठलाच याचं राज्यपद स्वीकारलेलं नाही भगवान गोपाल कृष्णाने. द्वारका रचली. द्वारकेचं पाठीमागची भूमिका बघा. भगवान गोपाल कृष्णाने त्या काळात 5000 वर्षापूर्वी द्वारका रचून भारताची पश्चिम तटबंदी जी आहे ही मजबूत केलेली आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार कधीच केला नाहीये. कारण भारतावरती आक्रमण जी झाली ती तिकूनच झालेली आहेत. भारतात जे लोक आले, ज्याला चाचे म्हणतात, समुद्री लुटेरे, हे तिकूनच आलेले आहेत. त्याच विभागातून त्याच दिशेनं भारतावरती वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण झाली. नंतर ते होऊ नयेत म्हणून भगवान गोपाल कृष्णाने त्या काळामध्ये किती किलोमीटरचा समुद्र किनारा भगवान गोपाल कृष्णाच्या ताब्यामध्ये आहे. द्वारकेपासून ते सोमनाथ पर्यंत, प्रभास क्षेत्र ज्याला म्हणतात, या सोमनाथ पर्यंत, द्वारका, पोरबंदर आणि सोमनाथ इथपर्यंत 250 ते 255 किलोमीटरचा किनारा हा कृष्ण भगवंताच्या ताब्यात आहे. त्याचं संरक्षण कृष्ण भगवंताचे हे जे यादववीर आहेत हे करतायत. खूप मोठी सेना आहे भगवान गोपाल कृष्णाची. या सेनेला नारायणी सेना असं नाव पडलेलं होतं त्या काळामध्ये. भारतातल्या सैनिकाला पहिल्यापासून
खूप नावलौकिक आहे. आजही भारतातले सैनिक जेव्हा जेव्हा कुठे जातात हे भारताचे सैनिक आहे असं म्हणतात, आणि खूप लढवई असतात असं नाव आहे, आजही नाव आहे. म्हणजे भारतातल्या माणसामध्ये समर्पणाची जी भूमिका आहे ती फार महत्वाची आहे. भारतातलं सैन्य एक काटक आहे. श्रीकृष्णाचे ते सैन्य जे आहे त्या सैन्याची वाहवा त्या काळामध्ये नारायणी सैन्य जिकडे असेल तिकडं कधीच हार होऊ शकत नाही असं म्हटलं जात होतं. भगवंतानी तटबंदी ती मजबूत केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, द्वारका जी आहे ही सोन्याची. बरेच लोक म्हणतात सोन्याची द्वारका कशी असू शकते, कोणी त्याला खोटं म्हटलं. बरं, ग्रंथात सांगतात ते खोटं आहे का? बरं, ते सांगतात म्हणून आपण खरं समजलं पाहिजे का? असंही नाही आहे. ते खरं आहे की खोटं आहे हे तपासून बघितलं पाहिजे. कारण समुद्राचं जे खारं पाणी आहे त्या खाऱ्या पाण्याचा विचार केल्यानंतर कोणतीही वस्तू झिजून जाते. लक्षात घ्या, मुंबईच्या गाड्या कोणीच घेत नाही महाराष्ट्रामध्ये. का घेत नाही माहितीये? कारण त्या लवकर खराब होतात, तिचा पत्रा सडलेला असतो म्हणतात. 2-4 वर्षात ते फार कंडम होऊन जाते. ते बाकी सगळं चांगलं असतं पण खालून पत्रा खराब होतो. जे ज्या बाजूने लोखंड उघड आहे ते पूर्ण खराब होतं असं म्हटलं जातं. का? कारण त्याच्यावरचे जे वारे आहेत, समुद्र किनाऱ्यावर येणारे वारे समुद्राचे हे खारे वारे आहेत, दमट वारे, आणि त्याच्यानं लोखंड खराब होतं. लोखंडच खराब होतं का? नाही, दगड सुद्धा खराब होतो. आणि म्हणून दगड झिजून दगडाच्या इमारती सुद्धा झिजल्या जातात. त्यासाठी सोन्याचं पाणी केलं जायचं आणि त्याच्यात दगड बुडवल्या जायचा, कारण दगडाचा क्षर होऊ नये, दगडाची झीज होऊ नये, आणि मग नंतर त्या दगडाला त्या इमारतीला लावल्या जायचं. अशा पद्धतीनं ते घर सोन्याचं बनवलं जायचं. कारण सोनं नावाचा धातू आहे, याचं ऑक्सिडीकरण सगळ्यात कमी होतं, झिजत नाही. सोनं फार कमी झिजतं, त्याचं ऑक्सिडीकरण नाही होत. म्हणजे याचा अर्थ सोन्याला गंज लागत नाही असं म्हणतो आपण. बाकीच्या धातूंना गंज लागतो, त्यात लोखंड सगळ्यात गंजतं लवकर. दगडही झिजू नये म्हणून त्याला सोन्याच्या पाण्यामध्ये मुलामा देऊन त्याला बुडवलं जायचं. लक्षात घ्या, लंकेबद्दल जे बोलल्या जाताना ती सोन्याची होती, त्याचं कारणही तेच आहे, कारण ती समुद्रकाठी होती. हा विचार आपण कधीच केला नाही. एक तर ती गोष्ट खोटी ठरवली किंवा आपण श्रद्धा म्हणून ती खरी बांधली, पण कारण काय याच्याकडे कधीच बघितलं नाही. लंका सोन्याची कारण समुद्र किनारी आहे म्हणून, द्वारका सोन्याची कारण समुद्र किनारी आहे. भगवान गोपाल कृष्ण सुदाम्याला नगरी बनवून देतात, तिथलं राज्यपद देतात. नंतर ती सुदाम नगरी सुद्धा सोन्याची आहे, कारण ती समुद्र किनारीच आहे. सोमनाथच्या मंदिराला इतकं सोनं होतं, गजनवीचा मोहम्मद तो आलेला आहे आणि त्यांनी कितीतरी वेळेस ते सोनं लुटून नेलं, तर ते सोन्याचंच मंदिर होत. ते मंदिर सुद्धा समुद्र किनारीच आहे. त्याचं कारण ते आहे. दुसरं म्हणजे भौगोलिक आणि रासायनिक कारण आहे ते सोन्याचं असण्याचं. मग एवढं सोनं भगवान गोपाल कृष्णाने कुठून आणलेलं असेल? चोरी केली, लुटलं, लुबाडलं, कोणाला फसवलं नाही. मध्य भारतात भगवंतानं याचा व्यापार केलेला आहे. समुद्र किनारी असणारे जे कोळी बांधव होते त्यांना जवळ घेतलं. त्यांच्या माध्यमातून समुद्रात निर्माण होणारे जे मोती आहेत, रत्न आहेत, त्या समुद्रातल्या रत्नाला काढून ते मध्य भारतात बाजारपेठेत आणलेले आहेत. आजही तुम्हाला सांगतो, द्वारकेला कधी गेलात तर एका मोत्याची किंमत 5 रुपये आहे फक्त. किती? आता सुद्धा
त्यावेळी इतकं स्वस्त कर खूप मिळतं. जसं आपल्या इथं गुजरी भरते, बाजार भरतो की नाही, असा मोत्याचा बाजार भरतो द्वारकेमध्ये. लोक असं प्लेटमध्ये टोपल्यामध्ये असे मोती घेऊन बसतात विकायला. इतके मोती आपल्याला ते आश्चर्य वाटतं. हे मोती आपल्या दुकानात असतात, काचेत असतात नाही का, बंदिस्त असतात, एखाद्या डब्बीत असतात. एखादा हार गुंफून त्याला छिद्र पाडून तो शोकेश मध्ये ठेवला जातो, पण तिथे मध्ये टोपल्यामध्ये भाजीपाल्यासारखे ते मोती ठेवलेले असतात. म्हणजे किती असतील, भरपूर असतील. या सर्व रत्नांचा व्यापार भगवान गोपाल कृष्णाचे जे यादववीर होते यांच्या माध्यमातून तो चाललेला आहे मध्य भारतामध्ये. आणि मध्य भारतातून सोनं भगवंतानं तिथे नेलेलं आहे आणि त्याची रचना केली. भारताची पश्चिम तटबंदी मजबूत केली की परकीय आक्रमण भारतावर कधीच होऊ नये. आणि मग भारताच्या मध्य भागात येऊन राजकारण करायला सुरुवात केली. कुटुंब सुरक्षित आणि मग राजकारण. म्हणून म्हटलं कृष्ण पहिले अभ्यासला पाहिजे. कुटुंबाला कोणती झळ नाही पोहोचली पाहिजे. सगळं सुरक्षित केलेलं आहे कुटुंब. शेकडो किलोमीटर दूर आहे द्वारका आणि युद्धभूमी निवडलेली आहे कुरुक्षेत्र. उत्तर भारतामध्ये, मध्य भारतात. जेव्हा भगवंताचं सगळं तिथे झालेलं आहे, द्वारकेचं राज्य बलराम दादाला दिलं आणि बलराम दादाचं रेवांतक राजाच्या मुलीसोबत, रेवांतकी सोबत लग्न झालं. ही रेवांतकी त्रेतायुगामधली आहे. रेवांतक राजाची खूप उंच होती, धिप्पाड. त्रेतायुगातच तिला वर भेटत नव्हता म्हणून तो गारणा घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला होता. तिथे गेला, नृत्य गायन कळा चालू झाली आणि काळ जो आहे इथे खाली पृथ्वीवरती सरकला. तिथे काळ सरकला गेला नाही. 2-3 तास झाल्यासारखे वाटले त्याला. वाटलं हे सगळं झाल्यावर नाच गाणं चालू आहे, लोक बसलेले आहेत, आपलं गाणं नंतर सांगू. ते संपल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्या मुलीला वर भेटत नाही, काय करावं. ते म्हणले ज्यावेळेस तुम्ही ते तक्रार घेऊन आला होता त्यावेळेस द्वापारयुग होतं, त्रेतायुग होतं. आता द्वापारयुग लागले, द्वापारीचं 4थं चरण लागलंय. 4थं चरण म्हणजे बराच काळ निघून गेला, म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे द्वापारयुग. पण म्हणजे जा आहे. त्यांनी पत्ता सांगितला. भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला त्यांनी नगरी बांधली आहे म्हणले. त्यांचा ज्येष्ठ बंधू बलराम याच्यासोबत तुमच्या मुलीचं लग्न होईल. आणि रेवांतक राजानं त्या रेवांतकीला आणलेलं आहे. खूप धिप्पाड उंच अशी. आणि भगवान गोपाल कृष्ण बलराम दादाची चेष्टा करतात. दादा वहिनी आली. ते म्हटले अरे मला लग्नच करायचं नाही. तुम्हाला नाही करायचं पण तिला करायचं. अरे मला नाही करायचं आणि तिला करायचं म्हणजे ही कुठली पद्धत आहे. तुम्हाला करावंच लागेल म्हणले. तुमच्या नावानच कुंकू लावून आली म्हणली वरून. ब्रह्मदेवाने तिथून गाठ बांधली म्हणली. यायली ती काही सांगतो का नाही, चेष्टा करतो बाई. बघा नगर द्वारापारची आलेले आहेत म्हणे. ते येऊन बघतात तर खरीच गोष्ट आहे. धिप्पाडच्या धिप्पाड उंच. म्हणले दादा हे तर लय अवघड आहे. ताडाच्या झाडासारखी उंच आहे म्हणे. तुम्हाला बोलायचं तर तिच्या म्हणजे फार खांद्यावरच बसावं लागेल. भगवंत चेष्टा करतायत. कन्हैया मला चिडू नको बरं तू.
बलराम दादानं जो नांगर घेतला, तिच्या डोक्यात घातला नांगर. सामर्थ्य पुरुष होते, बरोबरीची झाली, आतमध्ये आणलं, लग्न वगैरे लावलं. आता काही कथाभाग असा समजायचा का त्याच्यामध्ये काय असेल, खरं काय खोटं ते भगवंत जाणे. परंतु लग्न लागलं दोघांचं. रेवंत की ही त्या द्वारकेची राणी झालेली आहे. आणि मग भगवंतानं, भगवान गोपाल कृष्णानं मध्य भारतामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. इकडे कुंती मातेचे पुत्र 5 पांडव हस्तिनापूर मध्ये राजा पंडू या पांडवांचा जन्म एका वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. पंडू राजाचे हे पुत्र 5, कुंती आणि माद्री या पंडू राजाच्या 2 पत्न्या. कुंती ही भगवान गोपाल कृष्णाची आत्या आहे आणि गोपाल कृष्ण आणि हे 5 पांडव आतभाऊ मामभाऊ आहेत. कुंती ही वसुदेवाची बहीण. वसुदेवाला 2 बहिणी आहेत. एक बहीण कुंती आणि दुसरी बहीण शिशुपाळाची आई. 2 बहिणी आहेत. पंडू राजानं त्याला श्राप असल्यामुळे कुंतीचा आणि त्याचा प्रपंचच झाला नाही. पण कुंती ही बालपणामध्ये कुंतीभोज राजाकडे असताना दुर्वास ऋषी तिच्याकडे आलेले आणि कुंती दुर्वास ऋषीची मनोभावे सेवा करते. दुर्वास ऋषी प्रसन्न झाले आणि तिला 5 मंत्र दिले. सांगितलं ज्यावेळेस तुझं लग्न होईल त्यावेळेला या 5 मंत्राचा उपयोग कर. तुला पराक्रमी अशा पुत्रांना तू जन्म देशील. कुंती अल्लड होती, वय कमी होत, कळलं नाही. दुर्वास ऋषी निघून गेले आणि कुंतीनं कुतूहल म्हणून एके दिवशी स्नान केलं. सूर्योदय झालेला आणि सूर्य मंत्राचा उच्चार केला. तात्काळ सूर्य देवता पुढे हजर. याला वाटलं हे काय झालं, आपण कुतूहल म्हणून मंत्र उच्चार केला आणि सूर्य साक्षात समोर उभा. सूर्यानं सांगितलं कुंती हा ऋषीचा वर आहे, मला तुझ्या पोटामध्ये प्रवेश करावा लागेल, कारण तू मंत्रोच्चार केलास. तुला सांगितलं होतं ऋषींनी की या मंत्रांचा उच्चार पती सोबत लग्न झाल्यावर त्याच वेळेला तू करायचा आहे, पण तू तसं नाही केलं. कुंतीच्या पोटामध्ये तो गर्भ वाढायला लागला आणि पुढे त्यातून कर्णाचा जन्म झाला. हे लांछन आपल्या जीवनाला लागेल म्हणून तिनं त्या बालकर्णाला राजवस्त्रात गुंडाळून वेळूच्या एका टोपलीमध्ये ठेवलं. धात्री नावाची दाशी होती, त्या दाशीनं जबरदस्ती ती टोपली उचलून नेली आणि नदीमध्ये सोडली. गंगे गोदे यमुने माझा नव्हे तुझाची हा बाळ, जतन करी गे याते स्वाध्यान केला न कापिता नाळ. हे गंगे, हे गोदे, हे यमुने,
हा माझा बाळ नाही, मी तुझ्या स्वाधीन करतो. नाळ न कापता तुझ्या स्वाधीन मी केलेला आहे, त्याचं रक्षण कर. अधिरथ बाबाला ते छोट बाळ सापडलं. त्या अधिरथ बाबानं त्याचा सांभाळ केला आणि एका रथ बनवणाऱ्या कुशल कारागीर असलेल्या अधिरथ बाबाच्या घरी कर्णाचं बालपण वाढू लागलं. इकडे कुंतीचं लग्न पंडूराजासोबत झालं आणि पंडूराजा शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक हरिण आणि हरिणी प्रणय क्रीडा करत असताना त्यांनी बाण मारला. तो त्या हरणाच्या शरीरामध्ये घुसला. ते हरिण नव्हतं, ते एक ऋषीचं कपल होतं. जनसमुदायाकडे पाहून त्यांनी श्वापदांची रूप धारण केली होती. त्यांनी सांगितलं, पंडू, जसा मी प्रणय क्रीडेत असताना तू मला बाण मारलास, तू प्रणयाच्या इच्छेनं स्त्रीपाशी गेलास की तुझाही प्राण यम देवता घेऊन जाईल. आणि त्या ऋषीनं प्राण सोडला. झालं, याने वल्कल नेसली पंडूराजाने आणि तो तपश्चर्येत विलीन झाला. आता आपला प्रपंच थांबला. काय करावं कळेना. सतत चिंतेत होता. आपल्याला एखादा पुत्र असता आणि नंतर शाप भेटला असता तर बरं झालं असतं. कुंतीने सांगितलं, असं काय करता तुम्ही? अहो म्हणले, पुत्र नाही आपल्याला. म्हणे, एक सांगू, बालपणी मी ऋषीची सेवा केली होती. त्यांनी मला वर दिला, तेजस्वी पुत्र होतील असं म्हणाले. तर त्या मंत्रांचा उपचार मी करू का? उच्चार करू का? तुम्ही म्हणत असलात तर. यांनी सांगितलं, आनंदाची गोष्ट आहे. कुंतीनं स्नान केलं, मंत्रांचा उच्चार केला. एक मंत्र, 2 मंत्राचा उच्चार तिने घेतला आणि 3 मंत्र आणि 1 मंत्र आपल्या सौतीला म्हणजे माद्रीला दिलेला आहे. 3 मंत्रामध्ये 3 पुत्राची तिला प्राप्ती झालेली आहे. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. माद्री नावाची तिची सवत आहे. तिला नकुल आणि सहदेव अशा या 2 पुत्राची प्राप्ती झाली. पंडू राजाला आता आपण निपुत्रिक मरणार नाही याचा आनंद झाला आणि तो जंगलामध्येच तसाच तो तपश्चर्या करीत राहिला. पण म्हणतात ना, नियतीला जे मान्य असतं तेच होतं. आपण कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलत नाही. शेवटी एके दिवशी स्नान करून आलेल्या माद्रीकडे बघून पंडू राजाला कामवासना उत्पन्न झाली आणि तो कामभावनेनं माद्रीच्या मागे लागला. माद्रीने खूप नकार दिल्यानंतरही तो तिच्या सेरत होत असतानाच गतप्राण झालेला आहे. झालं, पंडू राजा मरण पावला. राज्यगादी एरवीच पंडू राजाकडे आल्यामुळे धृतराष्ट्र, त्याचा मोठा बंधू, ज्येष्ठ बंधू, हा नाराज झालेला होता. आपल्याला नेत्र नाहीत, आपण नेत्रहीन आहोत, म्हणून आपण राज्यगादीला योग्य नाही यासाठी भीष्मानं आपल्याला बाद केलं, बाजूला केलं आणि पांडूला राज्यगादीवरती बसवलं. आता या पाचीही भावंडांना घेऊन कुंती हस्तिनापूरला येते आहे.
जंगलामध्येच तिथे पांडुराजाचं शरण रचलं. हे सगळं माझ्यामुळे झालं म्हणून माद्रीने त्याच्या चितेमध्ये उडी घेतली आणि ती मरण पावली. कुंतीनंही तिच्या मुलाला कधी परक मानलं नाही. युधिष्ठिर भीम आणि अर्जुनापेक्षा नकुल आणि सहदेवावर तिने प्रेम केलं. पाची पुत्रांना घेऊन ती हस्तिनापूरला आलेली आहे आणि ही 5 गांधारी धृतराष्ट्राची पत्नी, हिला 100 पुत्र आहेत. असे एकूण 105 आणि गांधारीला एक कन्या होती. असे 105 कौरव त्या हस्तिनापूरमध्ये राहू लागले. पण कौरवा पांडवांचं बालपणापासूनच बिघडत चाललं. याच्यामध्ये जास्तीत जास्त विष पेरण्याचं काम मामा शकुनी यांनी केलं. कारण शकुनी मामाची बहीण गांधारी ही धृतराष्ट्राची पत्नी. माझ्या बहिणीला एका आंधळ्यासोबत संसार करावा लागला, या हस्तिनापूरचा एकही वारस मी टिकू देणार नाही या प्रतिज्ञेनं तो तिच्या सोबतच आला. तसं एखाद्या नवरी सोबत एखादं आंधन येतं, तसा हा आंधन आलेला शकुनी हस्तिनापूरला आला, तो कायमचाच. आणि ही हस्तिनापूरला कायमचीच कीड लागली. कायमच लागलेलं हस्तिनापूरला ग्रहण, कधीच या ग्रहणातून हस्तिनापूर सुटलं नाही. कौरवा पांडवांचा नाश झाल्यानंतरच हे ग्रहण सुटलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण हस्तिनापूरमध्ये येतात. आत्याची भेट होते. पांडवांचं आणि कृष्णाचं सख्यत्व वाढत जातं. असा हा भगवान गोपाल कृष्ण. खूप दीर्घ कथा आहेत. आपण जर भागवत सांगत बसलो, महिना संपून जाईल तरी भागवत संपणार नाही. पण कृष्ण अभ्यासत असताना, कृष्ण विचार करत असताना त्याच्यातली धैर्यशीलता, त्याच्यातली तत्परता, त्याच्यातली चपळता, त्याच्यातलं ज्ञान, हे सगळं आपल्याला तपासून बघायचं आहे. एकेका गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याची खल प्रवृत्ती, तो म्हणतो खल प्रवृत्ती सुद्धा महत्वाची आहे. सगळं कबूल केलेलं आहे 10व्या अध्यायामध्ये त्यांनी. विभूती योगामध्ये तो समजून सांगत असताना स्वतः समजून सांगतो. द्यूतम चलयतामस्मी. जसं द्यूतामध्ये छल महत्वाचा आहे. छल केल्याशिवाय द्यूत खेळता येत नाही. जुवा खेळण्यासाठी छल अत्यंत महत्वाचं असतं. आणि जो पुरुष छलिया नसेल त्याला द्यूत खेळता येत नाही. कारण द्यूतामध्ये छलच चालतं. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात. आणि युधिष्ठिर द्यूत क्रीडेमध्ये हारला, याचं कारण युधिष्ठिराला छल जमत नाही म्हणून, दुसरं काहीच कारण नाही. तो छल करू शकत नाही, तो कपट करू शकत नाही. कृष्ण मात्र ते करू शकतात. ते म्हणतात मी करू शकतो. मला कोणी छलिया म्हटलं तरी हरकत नाही, आहे मी छलिया आहे. तुम्ही मला काय माणसान ते माना, मला मानव माना की परमेश्वर माना, काय मानायचं ते माना. माना मानव वा परमेश्वर, माना मानव वा परमेश्वर. माना
पतितांचा स्वामी आहे. भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रगटे जणू प्रतिमा. किंचित हत्ती परंतु लोभस असे सत्यभामा. तरीही वरी तो सहस्र सोळा कन्या मी अबला. त्या अबला त्यांचं मी वरण करतो. भगवंत म्हणतात मला परमेश्वर म्हणा की मानव म्हणा, पण मी पतितांचा स्वामी आहे, पतितांचा मालक आहे. मनोहर कवीश्वर म्हणून मानवा पंथातले एक सुंदर कवी होऊन गेले. त्यांचं गीत आहे, सुंदर गीतकार होते. मला वाटते सुधीर बापूजींच्या काळामध्ये ते त्यांच्या बरोबरीचे सुधीर फडके जे प्रसिद्ध गायक कवी होऊन गेले, त्यांच्या काळामधले आहेत ते. भगवान गोपाल कृष्ण मध्य भारतात येऊन राजकारण करतात. भगवंताकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की त्याचा एक एक पार्ट, एक एक अंग अगदी विलोभनीय आहे, विचार करण्याजोगत आहे. त्यांनी सांगितलेलं तत्व अलौकिक आहे. 5000 वर्षापूर्वी जे सांगितलं ते आजही नित नूतन आहे, नव आहे. आजही ते ताज तवान आहे. त्यांनी जे संतुलन शिकवलेलं आहे फार सुंदर शिकवलेलं आहे. त्यांनी जी भक्ती शिकवली ती फार सुंदर शिकवली. जेव्हा या कौरव पांडवांचं वाढत जातं, वितुष्ट वाढत जातं, एकामेकाला पाण्यामध्ये बघतात. आणि कसं असतं, एकदा माणसाच्या मनी मानसी कुठली गोष्ट आली ना, कितीही तुम्ही समजून सांगा ती पटत नाही माणसाला. पटतच नाही ती. म्हणजे पांडवाच्या बद्दल भीष्माचार्य समजून सांगतात, द्रोणाचार्य सांगतात, कृपाचार्य सांगतात, विदुर काका सांगतात, पण कौरवांना पटत नाही, अजिबात पटत नाही. आणि पटू न देण्याचा विडा उचललेला आहे शकुनीने. पटलंच नाही पाहिजे, किती जरी झालं तरी पटलंच नाही पाहिजे असं वाटतं त्याला. म्हणून तो बिलकुल तत्पर आहे. जसं एखादं भांड असतं की नाही, त्या भांड्याला सारखा उजळा द्यावा लागतो तेव्हा ते स्वच्छ दिसतं. तसा शकुनी कौरवाच्या दोषांना उजाळा देतो आणि त्यांना सांगतो की हे त्यांनी त्रास दिला, हे त्रासदायक आहेत, पुढे फार त्रासदायक होतील, मोठे झाल्यानंतर बलाढ्य होतील, मग तुम्ही काही करू शकणार नाही. आताच बघा यांना, लहान आहेत तोपर्यंतच मारून टाका. असे प्रयत्न खूप चाललेले आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये प्रयत्न चाललेले. काळ बदलत गेलेला आहे. इकडे भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये मधात मधात येऊन जातात. हळूहळू पांडव असे पौगंड अवस्थेमध्ये आलेले आहेत. त्यांना वनामध्ये पाठवलेलं आहे. ते वनामध्ये आहे. लाक्षागृहामध्ये त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला. तिथून ते वाचतात. भगवान गोपाल कृष्णाच्या कृपेनं भुयारातून निघून एक चक्रा नगरीला येतात. त्या एक चक्रा नगरीमध्ये बकासूर नावाचा राक्षस असतो. तर दररोज म्हणजे दर 15 दिवसाला, महिन्याला एक गाडावर अन्न त्याला लागतं. आणि मग तो त्या गाड्यावरती एक माणूस, 2 रेडे आणि ते गाडावर अन्न कोणीतरी पाठवायचं. कोणावर तरी ती बारी येते.
ज्या कुटुंबावरती पाळी आली त्यांनी ते पाठवून द्यायचं, घरातला एक माणूस. कारण त्यांनी कबुली करून घेतलेली असते, मी गावात येणार नाही, पण मग महिन्या 15 दिवसाला मला हे पाठवून दिलं तर मी गावात येणार नाही. ज्या ब्राह्मणाच्या घरी यांचा मुक्काम आहे त्या ब्राह्मणाच्या घरी त्यांच्यावरती ती पाळी आलेली. एकच पोरगा त्या ब्राह्मणाला, घरी बसलेला तो ब्राह्मण. त्याची आई म्हणते, बाळा मी जाते. वडील म्हणतात, अगं मी असताना तू कशी जातीस? तुझं संरक्षण करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्यांचा मुलगा म्हणतो, मी असताना माझे माता पिता शत्रूच्या तावडीत जावे, मग मी पुत्र म्हणून काय उपयोगाचा? असं दोघांचं गोड भांडण सुरू असतं तिघांचं, आणि शेवटी तिघही रडतात. प्रत्येक जण म्हणतो आम्ही जातो. कुंती म्हणते, अहो चिंता कशाला करता, मला 5 पोर आहेत की, एखादं जाईल. अहो तुम्ही आमचे पाहुणे. काय याला वीर माता म्हणतात. तुम्ही आमचे पाहुणे आणि तुमच्या मुलाला कसं पाठवायचं? अहो चिंता करू नका. भीमाला सांगते, भीमा जाय बरं. आणि भीम जातो गाडावर अन्न घेऊन. ते गुहेमध्ये झोपलेलं असतं. ते बाहेर ते गाडा ठेवतो, ते रेडे सोडतो. विचार करतात आता कधी येईन बा, याला जांभळ्या येतात, भूक लागतील. ते अन्न होतं ते गाड्यामध्ये भरलं, ते सगळंच खाऊन टाकतं. ते म्हणतं जाऊ दे, ते येईपर्यंत बघू काय होईल पुढच्या पुढं. ते खात राहतं, त्याला वाटतं काय भानगड झाली. ते जांभळे देतात, बाहेर येतात. हे कोण बसलं खात म्हणून ते याला पाठीवर बुक्क्या मारतात, हे खात राहतं पुढं. भूक लागल्यानंतर माणसाने खाली बघून जेवण केलं पाहिजे, हे भीमाकडून शिकलं पाहिजे. पाठीवर मार बसो, शिव्या बसो का काही बसो, पोरायला हात जोडून नम्र विनंती. घरी गेल्यानंतर आईने शिवी दिली तरी गप बसायचं, जेवण करायचं, हात धुवायचे, ढेकर द्यायचा, मग म्हणायचं आत्ता बोल. जेवण झालं, काय काम आहे सांगा, आता अडचण नाही. जेवताना ताटावर उठायचं नाही, हे भीमाकडून शिकलं पाहिजे. कारण तिने अन्नाचा अपमान होतो. भीम शांतपणे खाते, बकासूर मारतो, थकून जातो. त्याचं जेवण झालं, ढेकर दिला, आणि ढेकर दिल्यानंतर हा बोल आता का? अरे बोल काय, माझ्यासाठी आणलेलं सगळं खाऊन टाकलं तू. अरे मला आठवणच नाही रे. बरं मग आता काय करायचं? आता काय करायचं? मी तुला खाणार. हरकत नाही, तयार आहे. दोघांचं तुंबळ युद्ध होतं. बकासुराला भीम मारतो, गाड्यामध्ये टाकतो. आता रात्रीची वेळ असती. त्या हाल्या 2 रेडे असतात, त्याला झोपतो. गावात ते गाडं घेऊन येतो. त्याचे पाय असे खाली जमिनीला खरडत खरडत आलेलं, डोकं इकडे लोंबलेलं. गावात आणून त्या बामणाच्या दारी ती गाडी टाकून देतो. खाल्लेलं असते मरणाचं, जातून जाऊन झोपतो. लोक उठते सकाळी संडासला जायला डबे घेऊन. आता पूर्वी काही संडास नव्हते घरात. आता ते समोर दिसले लोक घाबरून, बापरे आता गावातच आला आता, आणि आपल्या रस्त्यावरच बसलाय. प्रत्येक जण बघायचा, घाबरायचा. प्रत्येक जण, अख्खं गाव उठलं. बरं हे झोपलेले लोक म्हणले त्या बामणावर होती म्हणले पाळी, बामणानं काय उद्योग केला माहित नाही म्हणले, ते गावातच आलंय म्हणले. आता सगळे घाबरले, सगळे घाबरले. बरं ते झोपूनच नाही, त्याला झोप झाली म्हणजे कोणाला काही सांगता येत नाही. आता कोणती उठली? अरे म्हणजे भीमा